नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज स्टार्स प्रकल्पांतर्गत समग्र प्रगती पत्रक म्हणजेच SPC कार्ड, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड कशा प्रकारे भरायचे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद न्यू दिल्ली यांच्या अंतर्गत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणजेच परखची स्थापना करण्यात आली होती. या परख अंतर्गत पायाभूत स्तरासाठी म्हणजेच इयत्ता पहिली विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी हे समग्र प्रगतीपत्रक संकल्पना मांडलेली आहेत. तर या समग्र प्रगतीपत्रकामध्ये 360 डिग्रीमध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करायचं आहे. या समग्र प्रगतीपत्रकात भाग अ, भाग ब व भाग क असे एकूण 3 भाग आहेत. भाग अ मध्ये भाग अ1 व भाग अ2 म्हणजे बघा या ठिकाणी भाग अ1 व या ठिकाणी बघा भाग अ2 असे 2 भाग आहेत. त्यानंतर दुसरा ब1 भाग आहे आणि तिसरा क1 असे एकूण 3 भाग आहेत. ठीक आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेणार आहोत. बघा या ठिकाणी भाग अ1 यामध्ये काय करायचं आहे. बघा मित्रांनो, या समग्र पत्रकामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सेपरेट एक समग्र प्रगतीपत्रक असेल आणि त्या समग्र प्रगतीपत्रकामध्ये त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरायची असते. आता बघा या ठिकाणी यामध्ये बालकाची सर्वसाधारण माहिती भरायची असते. म्हणजेच काय, त्या बालकाचा अपार ID, युडायस क्रमांक, नाव, वर्ग, वजन, उंची, जन्मतारीख, मातृभाषा, शिक्षणाचे माध्यम, भौगोलिक क्षेत्र, पालकाविषयीची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थितीची माहिती, उपस्थिती कमी असल्या त्याची कारणे, याबाबत सर्वांचा समावेश या घटकामध्ये होतो. हा भाग शिक्षकांनी शालेय अभिलेखाचा आधार घेऊन व पालकांशी चर्चा करूनच भरायचा आहे. या ठिकाणी हा मुद्दा लक्षात ठेवा. अशा प्रकारची संपूर्ण त्या विद्यार्थ्याची माहिती भरल्यानंतर भाग 2 सुरुवात होतो. या ठिकाणी बघा भाग अ2 आहे. यामध्ये मी व माझा परिसर हा विभाग आहे. हा भाग आंतरक्रियात्मक स्वरूपाचा आहे. या भागात बालकांचा फोटो, घराचा पत्ता, कुटुंब, मित्र, मोठेपणी काय व्हायचे आहेत, ID याची माहिती द्यावयाची आहे. हा भाग बालकांनी स्वतः भरायचा आहे. म्हणजेच भाग अ2 हा शिक्षकांनी न भरता त्या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये भरायचा आहे. हा या भाग अ2 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो, भाग ब या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. भाग ब मध्ये बालकाची विविध विकास क्षेत्रे प्राप्त केलेल्या क्षमतेचे मूल्यांकन केले आहे. हा भाग कशा प्रकारचा आहे ते बघूया. या भाग ब मध्ये एकूण 5 विकास क्षेत्रे आहेत. बघा, विकास क्षेत्र 1 विषय आहे शारीरिक विकास, म्हणजे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि क्रियात्मक विकास म्हणजेच 360 डिग्रीमध्ये या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होत आहे. तर क्षेत्र 1 मध्ये, विकास क्षेत्र 1 मध्ये त्यांच्या शारीरिक विकासाविषयीचा आहे. त्यानंतर क्षेत्र 2 जो आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, क्षेत्र 2 विकास या विषयामध्ये सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास म्हणजे त्या बालकाचा सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासामध्ये काय प्रगती आहे हे विकास क्षेत्र 2 मध्ये नमूद करायचं आहे. त्यानंतर क्षेत्र 3 आहे, त्यामधले विकास क्षेत्र आहे बोधात्मक विकास, म्हणजे त्यांचं इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेविषयीचं संपूर्ण माहिती या क्षेत्रामध्ये असणार आहे. त्यानंतर 4थं क्षेत्र आहे विकास क्षेत्र भाषा आणि साक्षरता विकास, भाषावर त्या विद्यार्थ्याचं काय प्रभुत्व आहे, त्याची लिटरसी काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती या क्षेत्र 4 मध्ये भरायचं आहे. त्यानंतर क्षेत्र 5 यामध्ये सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास म्हणजे कल्चरल डेव्हलपमेंटमध्ये त्या विद्यार्थ्याची काय प्रगती आहे याविषयीची या क्षेत्रामध्ये माहिती भरायची आहे. तर आपण पाहिलेलं की एकूण 5 क्षेत्र आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहणार आहोत की अभ्यासाची क्षेत्र दिलेत, म्हणजे अभ्यासक्रम जे दिले त्यांचे ध्येय दिलेले आहेत. या ठिकाणी बघूया की प्रत्येक विकास क्षेत्रामध्ये असे वेगवेगळे ध्येय आहेत. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, अभ्यासक्रमाच्या क्षेत्रामध्ये CG1, CG2 आणि CG3 दाखवलेत. यामध्ये हे ध्येय वाचल्यानंतर आपल्याला
अजून एक प्रश्न पडलेला असेल की हेच ध्येय घेऊन यानुसारच त्या कृती करायच्या आहेत का? नाही मित्रांनो, या ठिकाणी अभ्यासाची हे ध्येय आहेत आणि त्या ध्येयानुसार क्षमता दिलेल्या आहेत. बरोबर आहे. आता हे क्षमता जी आहे ती या समग्र प्रगतीपत्रकामध्ये दिलेले नाही. आपल्याला समग्र प्रगतीपत्रक शिक्षक एक मार्गदर्शिका देण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी समग्र प्रगती शिक्षक मार्गदर्शिका यामध्ये आपल्याला काहीतरी स्तर दिलेले आहेत. ते आपण स्तर हे बघा पेज नंबर 51 पेज नंबरवर तुम्ही बघा की संपूर्ण क्षमता दिलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ आपण पाहूया की या ठिकाणी CG1 आहे. तर या ठिकाणी आपल्याला CG1 हे ध्येय बघितल्यानंतर या ध्येयामध्ये काही क्षमता आहेत 1 2 3 4 आणि 5 आणि 6 अशा एकूण 6 क्षमता आहेत. या 6 क्षमतापैकी तुम्हाला कोणती तरी एकच क्षमता किंवा एकापेक्षा जास्त क्षमता घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, मी काय केलेलं आहे, क्षमता 1.2 म्हणजे स्वतःची मूलभूत काळजी आणि स्वच्छतेबाबत सतर्कता राहतो, हा या ठिकाणी क्षमता लिहायचा आहे. तुम्हाला लक्षात राहावं या दृष्टीने मी 1 2 3 क्षमता घेतलेल्या आहेत, परंतु तुम्हाला एकच क्षमता घेतली प्रथम सत्रामध्ये, तसंच दुसऱ्या सत्रामध्ये वेगळी घ्यायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की मी या ठिकाणी 3 क्षमता का घेतलेल्या आहेत. तुम्हाला एक माहिती असावं या दृष्टीने मी या ठिकाणी 3 दिलेत. तुम्ही फक्त एक क्षमता घ्यायची आहे. ती क्षमता कशी घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी मी एक क्षमता घेतलेली आहे. आता ती क्षमता घेतल्यानंतर या क्षमतेबद्दल म्हणजे स्वतःची मुलगा काळजी घेतो. आता एक क्षमता आहे, तर मूल्यांकनासाठी मग हा क्षमता विकास करण्यासाठी आपण कोणती कृती घेतली किंवा कोणता उपक्रम घेतला या ठिकाणी उपक्रमाचं नाव लिहायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याकडे पट भरपूर असतो. भरपूर असल्यामुळे आपल्याला संपूर्ण नोंदी करायचं म्हटलं की बराच वेळ जाणार आहे. मग त्यांना काय अपेक्षित आहे त्यानुसार आपल्याला नोंदी करायच्या आहेत. तर मुलगा जर स्वतःची काळजी घेतो तर या ठिकाणी स्वच्छतेविषयीची संपूर्ण माहिती आहे. मग कृती काय करणार, तर या ठिकाणी मी 4 कृती घेतल्या. तुम्हाला 4ही कृती घ्यायची आवश्यकता नाही. मग या ठिकाणी मी हा एक कृती घेतली की हात धुण्याची योग्य पद्धत दाखवणे. काय, हात धुण्याची योग्य पद्धत दाखवणे ही मी एक उपक्रम घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर या उपक्रमावर आधारित मूल्यांकनासाठी प्रश्न विचारायचे. म्हणजेच प्रश्न आपण या हात धुण्याच्या चांगल्या सवयीबद्दल काय प्रश्न विचारणार आहोत. आपण जेवणापूर्वी काय करतो, खेळताना कोणकोणत्या हालचाली करतो, असे विविध प्रश्न या मूल्यांकनासाठीच्या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पेजकडे वळूया. बघा या ठिकाणी रुब्रिक्स दिलेले आहेत. मूल्यांकन निकष संच रुब्रिक्स. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जर व्यवस्थित बघितले की प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र आहे, त्यामध्ये विविध क्षमता आहेत. क्षमता कोणकोणत्या आहेत बघा या ठिकाणी, जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता, यालाच बोलतात अवेअरनेस म्हणजेच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. त्यानंतर संवेदनशीलता बोलतात त्याला अफेक्टिव्ह सायकोमोटर डोमेन आणि सर्जनशीलता बोलतात अफेक्टिव्ह डोमेन. ठीक आहे. म्हणजेच विद्यार्थ्याचा एकंदरीत बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारचे हे 3 क्षमता आहेत. त्या 3 क्षमतेमध्ये विविध स्तर टाकलेले आहेत. त्या स्तरामध्ये निर्झर, पर्वत आणि आकाश, निर्झर, पर्वत आणि आकाश असे प्रत्येकाचे 3-3 स्तर आहेत. आता या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जायचं नाही की जाणीव जागृती म्हणजेच नेमकं काय. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जी आपण मागे कृती घेतलेली होती, म्हणजेच काय कृती, हात धुण्याची योग्य पद्धत. तर या कृतीच्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला जाणीव म्हणजे त्या विद्यार्थ्याला हात धुण्याबद्दलची जाणीव कशा प्रकारे होती या ठिकाणी तुम्हाला रुब्रिक्समध्ये भरायचं आहे. आता या ठिकाणी 3 कन्सेप्ट समजून घेऊ. निर्झर, पर्वत आणि आकाश असं काय आहे. म्हणजेच आपण एखाद्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन करत असताना ज्या प्रकारे हा गुड आहे, हा त्यापेक्षा बेटर आहे आणि त्यापेक्षा हा बेस्ट आहे, जसे 3 स्तर आहेत असेंडिंग ऑर्डरमध्ये चढत्या क्रमानुसार, तसं त्या विद्यार्थ्याची स्तर आपल्याला ठरवायचे आहेत. ठीक आहे. म्हणजेच आता शिक्षकाच्या मदतीने शरीराच्या हालचाली करतो निर्झरमध्ये, त्यापेक्षा एक लेवल वर सांगायची की स्वतःहून हालचाली करतो. आता त्याच्यापेक्षा एक स्तर अजून वाढवायची की हालचालीचे महत्त्व सांगतो किंवा हालचालीचे महत्त्व मित्रांना
सांगतो. अशा प्रकारे आपल्याला चढत्या क्रमानुसार त्या विद्यार्थ्यांचे स्तर निश्चित करायचं आहे. अशाच प्रकारे या ठिकाणी देखील संवेदनशीलतेमध्ये देखील निर्झर, पर्वत आणि आकाश अशाच प्रकारची माहिती भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्जनशीलतेमध्येच त्या कृतीच्या अनुसरून आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे. ठीक आहे. यानंतर बघूया शिक्षकाचा अभिप्राय. प्रथम सत्र म्हणजेच विद्यार्थी जो काही कृती करतो तर त्याबद्दल शिक्षकांचा अभिप्राय काय असायला पाहिजे यामध्ये शिक्षकांनी नोंदी करायच्या आहेत. म्हणजेच मला काय वाटलं की स्वच्छतेच्या सवयी व शारीरिक हालचालीमध्ये या विद्यार्थ्याची चांगली प्रगती दिसून येते किंवा दिसून आली. ठीक आहे, समजलं. त्यानंतर रुब्रिक संपल्यानंतर नेक्स्ट पेज आहे स्वयंमूल्यांकन. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की स्वयंमूल्यांकनामध्ये आपल्याला काय काय माहिती भरायला पाहिजे. ठीक आहे. आता स्वयंमूल्यांकन म्हणजे काय हा कन्सेप्ट समजणं अतिशय आवश्यक आहे. बघा, बालकाने केलेल्या कृतीसाठी बालकाने स्वतःच मूल्यांकन करायचं आहे. स्वयंमूल्यांकन करताना कृती करायला आवडली का, कृती सोपी होती की अवघड, कृती करताना कशा प्रकारची मदत घेतली, या मुद्द्यावरून बालकांना त्रिस्तरीय श्रेणीचे मूल्यांकन करायचे आहेत. 1, 2 आणि 3. ठीक आहे. मग आणि ज्या उपक्रमामध्ये त्याने सहभाग नोंदविला आहे हे दाखवण्यासाठी त्या चित्राभोवती असं गोल करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मी राईट केलेलं आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे की बघा या ठिकाणी असं या ठिकाणी टिक करायला सांगितलेलं आहे आणि काही ठिकाणी प्रशिक्षणामध्ये आपल्याला गोल करायला सांगितलेलं होतं. आता तू या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्रावर अशी खूण करा. मला हे काम करायला आवडले असेल होय, नसेल तर नाही आणि माहीत नाही. अशा प्रकारचे 3 रुब्रिक्स आहेत. यापैकी आपल्याला एकाला टिक करायचं आहे. मला हे काम सोपे वाटले. कोणते काम, तर ती ॲक्टिव्हिटी जे आपण कृती किंवा उपक्रम घेतलेला आहे ती. मला हे काम करायला सोपे वाटले का, होय, नाही आणि माहीत नाही. यापैकी आपल्याला निवड करायची आहे. हे काम करताना मला कशाची मदत लागते, वर्गमित्र, शिक्षक, पुस्तक, संगणक किंवा यापैकी एकाला टिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा पाहूया की सहाध्यायी मूल्यांकन म्हणजे काय. आता बघा, सहाध्यायी मूल्यांकनामध्ये बालकाच्या मित्रांनी बालकाने केलेल्या कृतीसाठी प्रतिसाद द्यायचा असतो किंवा द्यायचा आहे. या मूल्यांकनात बालकाला कृती करायला आवडली का, ती कृती करताना सोपे गेली की अवघड आणि कृती करताना त्याने कोणकोणत्या साधनाचा वापर केला, अशा प्रकारच्या त्रिस्तरीय श्रेणीतील प्रतिसाद बालकाच्या सहाय्याने मित्राने त्याच्यासाठी दाखवायचा आहे. तुझ्या मित्राने या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्राभोवती गोल करायचे आहेत. आता या ठिकाणी टिक करायला सांगितलं आहे, इथे टिक करायला सांगितलं आहे आणि प्रशिक्षणामध्ये गोल, म्हणून आपल्याला या ठिकाणी टिक सांगितले म्हणून टिकच करायचं आहे. मग माझ्या मित्राला काम करायला आवडले का, म्हणजेच ही ॲक्टिव्हिटी करताना आवडले का, होय, नाही, माहीत नाही. यापैकी निवड करा. माझ्या मित्राला मैत्रिणीला हे काम सोपे वाटले का, होय, नाही, माहीत नाही. याविषयी निवड करा. हे काम करताना माझ्या मित्राला मैत्रिणीला मदत लागते का, या पर्यायापैकी आपल्याला निवड करायचं आहे. त्यानंतरचा सेक्शन आहे की पालकांचे निरीक्षण. संबंधित पर्यायाला गोल करा. घरातील अध्ययन, अध्यापन, संसाधने. बघा, ही कृती करत असताना त्याचा इम्प्लिमेंटेशन घरी होते की नाही, तो मुलगा घरी करतो की नाही, याबाबत पालकांचा अभिप्राय यामध्ये विशद करायचा आहे. बघा, पालकांचा अभिप्राय आहे. या ठिकाणी निवड केल्यानंतर पालकांचा अभिप्राय आहे, फीडबॅक आहे की माझा मुलगा खेळामध्ये आनंदाने सहभाग घेतो. आता या ठिकाणी खेळात दुसरी ॲक्टिव्हिटी असल्यामुळे या ठिकाणी नोंद झालेली आहे. तुम्ही जे पाठीमागे आपण उपक्रम घेतला होता स्वच्छतेबाबत, हात धुण्याचं, माझा मुलगा जेवणा अगोदर स्वच्छ हात धुतो, या ठिकाणी पालकाचा अभिप्राय येईल. ठीक आहे. त्यानंतर पाहूया. बघा, विकास क्षेत्र 2 आहे. यामध्ये सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास आहे. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी 3 ध्येय दिलेत. प्रत्येक ध्येयाची उपध्येय कुठे आहे ते आपण आताच सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी विकास क्षेत्र 2 पेज नंबर 52. बघा, या ठिकाणी पेज नंबर 52 विकास क्षेत्र 2 सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास. या ठिकाणी 1, 2, 3 या अभ्यासक्रमाची ध्येय आहेत आणि प्रत्येक ध्येयाची काही क्षमता आहेत. या क्षमतेपैकी तुम्हाला कोणतीही एक क्षमता निवडायची आहे. त्या क्षमतेवर आधारित
उपक्रम घ्यायचा आहे आणि उपक्रम घेतल्यानंतर आपल्याला मागच्या शारीरिक विकासामध्ये जसे आपण क्षेत्र घेतलेलं होतो अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील माहिती भरायची आहे. बघा या ठिकाणी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ खूप लेंदी होऊ नये या दृष्टीने मी थोडंसं फास्ट घेतोय. क्षमता घेतलेली आहे. विविध भावना ओळखतो व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. या ठिकाणी क्षमता मी पुस्तकातून घेतलेली आहे. मग यावर उपक्रम किंवा कृती घ्यायची आहे. मी कृती या ठिकाणी 3-4 घेतलेली, तुम्ही एखादी कृती घ्या. त्यानंतर मूल्यांकन, या कृतीच्या वर मूल्यांकनासाठी काय प्रश्न असावे या ठिकाणी प्रश्न लिहायचा आहे. त्यानंतर निर्झय, पर्वत आणि आकाश यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या स्तराच्या नोंदी अशा प्रकारे करायच्या आहे. त्यानंतर शिक्षकाचा अभिप्राय, म्हणजे ही कृती करत असताना सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासाबाबतची कृती किंवा उपक्रम करत असताना शिक्षकाच्या नात्याने त्यांना काय वाटलं तो अभिप्राय शिक्षकांनी या ठिकाणी घ्यायचा आहे. जसे की विद्यार्थी सामाजिक व भावनिक कृतीमध्ये आनंदाने घेतो किंवा सहभागी होतो. ओके. त्यानंतर स्वयंमूल्यमापन स्वतःच विद्यार्थी करणार आहे, तो निवडणार आहे, त्याला टिक करायचं आहे. 6 ध्येय मूल्यांकन, त्याचा मित्र याबद्दल त्या मुलाचं कशा प्रकारे मूल्यांकन करणार आहे या ठिकाणी आपण टिक करायचं आहे. त्यानंतर पालकाचं निरीक्षण करत असताना घरातील काय तो त्याचा स्वतःचा मुलगा अध्यापन संसाधने वापरलेलं आहे याविषयीचे त्याला गोल करायचं आहे. बघा या ठिकाणी गोल करायला सांगितलंय तर गोलच करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पालकाचा याविषयीचा अभिप्राय काय, तर माझा मुलगा शारीरिक व भावनिक कृतीमध्ये सहभाग घेतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा क्षेत्र आहे बोधात्मक विकास. त्यामध्ये देखील विविध अभ्यासक्रमाची ध्येय आहेत, 2 ध्येय आहेत. या ध्येयापैकी उपक्षमता जे आहेत ते आपण सांगितलेल्या पुस्तकामधून आपल्याला अशा प्रकारचा आहे. बघा हा पुस्तकामधूनच आपल्याला शिक्षक मार्गदर्शिकेमधूनच ते क्षमता आपल्याला मिळणार आहेत. समग्र प्रगती पुस्तकामध्ये मिळणार नाही. ठीक आहे. या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अशा प्रकारे बोधात्मक विकासामध्ये मी एक क्षमता घेतलेली आहे. या क्षमतेच्या अनुसरून मी कृती घेतलेल्या आहेत. या कृतीवरूनच शिक्षकाने कोणकोणते प्रश्न त्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत याविषयीचे काही प्रश्न आहेत, अशा प्रकारची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर रुब्रिक्स तयार केलेले आहेत. रुब्रिक्सनुसार त्यांच्या क्षमता 3 आहेत, त्यानुसार त्यांचे स्तर देखील 3-3 आहेत. त्या स्तरानुसार आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. त्यानंतर शिक्षक अभिप्राय सत्र पहिले, यामध्ये हा जो उपक्रम घेतलेला होता त्याबद्दल शिक्षकांचा काय अभिप्राय आहे या ठिकाणी शिक्षकाने नोंद करायची आहे. विद्यार्थी स्वतःचं मूल्यांकन करणार आहे. त्या विद्यार्थ्याचा त्याचा मित्र 6 ध्येय मूल्यांकन करणार आहे. त्याचबरोबर पालकाचं निरीक्षण त्या उपक्रमाबद्दल काय आहे तो या ठिकाणी पालकांनी देखील अभिप्राय दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण भरून घ्यायचं आहे. त्यानंतरचा क्षेत्र आहे 4था भाषा आणि साक्षरता विकास. यामध्ये 3 ध्येय आहेत. त्या ध्येयाचे काही क्षमता आहेत. त्या क्षमतेमधील एक क्षमता मी 9.7ची क्षमता घेतलेली आहे. त्या क्षमतेनुसार मी काही कृती घेतलेल्या आहेत किंवा उपक्रम घेतलेले आहेत. त्या उपक्रमाला अनुसरून मूल्यांकनाबद्दल काही प्रश्न घेतलेले आहेत. अशा प्रकारचे मूल्यांकन प्रश्न देखील लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी रुब्रिक्स आहेत. सांगितल्यानुसार आपल्याला रुब्रिक्स भरून घ्यायचे आहेत. या उपक्रमाबद्दल शिक्षकांचा काय अभिप्राय असायला हवा या ठिकाणी शिक्षकांचा अभिप्राय त्या उपक्रमाबद्दल द्यायचा आहे. त्यानंतर स्वयंमूल्यांकन, 6 ध्येय मूल्यांकन आणि पालकाचा अभिप्राय या ठिकाणी हे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. शेवटचा क्षेत्र आहे 5वा सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास. यामध्ये संगीत, भूमिका अभिनय, नृत्य आणि विविध हालचाली यांची निर्मिती करण्यासाठी स्वतःचा आवाज, शरीर यांचा शोध घेतो. हा मी क्षमता घेतलेली आहे. त्या अनुसरून मी हा उपक्रम घेतलेले आहेत. त्याच्यावर काही मूल्यांकनाबद्दल प्रश्न विद्यार्थ्यांना विचारलेले आहेत, ते देखील या ठिकाणी नोंद करायची आहे. त्यानंतर रुब्रिक्स आहेत. सांगितल्याप्रमाणे रुब्रिक्स अशा प्रकारे भरून घ्या. भरून घेतल्यानंतर शिक्षकांचा अभिप्राय या ठिकाणी नोंद करा. त्याचबरोबर स्वयंमूल्यांकन करून घ्या. 6 ध्येय मूल्यांकन विद्यार्थ्याचं कशा प्रकारे केलेलं आहे ते पण पाहून घ्या. त्याचबरोबर शिक्षकांचा अभिप्राय या ठिकाणी, पालकांचा अभिप्राय या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे 5वा क्षेत्र आहे सकारात्मक अध्ययन सवयी. यामध्ये देखील मी एक क्षमता घेतलेली आहे. या ठिकाणी एकच ध्येय आहे. त्या एका ध्येयामधील मी हा क्षमता निवडली. त्यानंतर त्या क्षमतेच्या निगडीत मी काही उपक्रम घेतलेत.
या ठिकाणी उपक्रमाची नोंद केलेली आहे. त्यानंतर त्या उपक्रमावर अनुसरून मूल्यांकनासाठी विविध प्रश्न घेतलेले आहेत. त्या ठिकाणी बघा नेक्स्ट पेजवर मूल्यांकन रुब्रिक्स आहे. ते रुब्रिक्स अशा प्रकारे भरून घ्या. भरून गेल्यानंतर शिक्षकांचा अभिप्राय या ठिकाणी नोंद करा. नोंद केल्यानंतर स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन आणि पालकांचा अभिप्राय हा व्यवस्थित प्रकारे आपण वाचून भरून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटचा भाग आहे क. अ ब 2 संपलेले आहे. शेवटचा आहे क. शैक्षणिक वर्षाचा सारांश म्हणजेच प्रमुख कामगिरी वर्णन. या ठिकाणी आपल्याला वर्षाच्या अखेरीस आपल्याला मूल्यांकन करायचं आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला माहिती असावं म्हणून या ठिकाणी मी ही पण माहिती या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. परंतु ही प्रथम सत्राला भरण्याची आवश्यकता नाही. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी या ठिकाणी विद्यार्थ्याचं आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. बघा शारीरिक विकासामध्ये त्या विद्यार्थ्याची जाणीव जागृती कशा प्रकारे झालेली आहे, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास हा जो विकास क्षेत्र आहे यामध्ये कशा प्रकारे झालेले आहे ते एकंदरीत सारांश रूपामध्ये त्या विद्यार्थ्याची कामगिरीबद्दल या ठिकाणी आपल्याला नोंद घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण समग्र प्रगती पुस्तक कशा प्रकारे माहिती भरायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे.